तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 12. आराध्या साधाच पंजाबी ड्रेस घालून केसांची वेणी पाडून तयार झाली होती. ती खूप सुंदर दिसत होती. प्रीती बाहेरच सगळं आवरत होती. आई स्वयंपाकाचं सगळं बघत होत्या. थोड्याच वेळात मलिक कुटुंब त्यांच्या घरी हजर होतं. सारंग मलिक, त्यांची बायको कुसुम मलिक आणि त्यांचा मुलगा राज मलिक तिघही आले होते. प्रीती त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते. राज तिला थँक्यू म्हणून छान स्माईल देतो. ती पण राजकडे बघून हसते. ते सगळे गप्पा मारत बसलेले असतात. सारंग मलिक बोलला, शरद, मला माहीतच आहे आम्ही जरा जास्तच घाई केली. पण कसं आहे, पुढच्या महिन्यात राज बँगलोरला जाणार आहे. मग म्हटलं त्याआधी मुलं एकमेकांना भेटली तर बरं होईल. सुरेशराव, म्हणजे आम्ही असं वेळेवर सांगितलं. तुमची चांगलीच धावपळ झाली असेल. सुरेशराव बोलले, अरे नाही नाही, तुम्ही आमच्या शरदचे मित्र म्हणजे आमचेही मित्र, आणि आपल्या लोकांसाठी धावपळ थोडीच होते. आराध्या आतमधून सगळं ऐकायला येत असतं. कुठल्याही मुलीला आपल्याला मुलगा बघायला येणार आहे म्हटल्यावर एक वेगळीच हुरहुर लागलेली असते. तो मुलगा कसा असेल, आपण व्यवस्थित दिसतोय की नाही, त्याला आपण आवडू की नाही, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. पण आराध्या मात्र दडपणाखाली होती. तिला तर जाम टेन्शन आलं होतं. आराध्या मनातच बोलती, खरंच त्या मुलाला आपण आवडलो तर? नाही नाही नाही, तुझ्यासारखी मुलगी कोणाला आवडेल? पण असताना काही काही नमुने रुद्रसारखे. तुझ्यातला साधेपणा आवडतो म्हणे. या मुलालाही जर असाच साधेपणा आवडला तर देवा कशाची एवढी परीक्षा घेतो रे. तेवढ्यातच प्रीती आतमध्ये येते. प्रीती बोलली, जाळे, कसला हँडसम आहे तो राज. वाव यार, जर रुद्र नसताना तर मी तुझ्यासाठी याला हातून जाऊच दिलं नसतं. तिचं बोलणं ऐकून आराध्याने डोक्याला हात लावला. आराध्या बोलली, प्रीती, तुला जर तो इतकाच आवडला तर मी मामांना सांगतेच. आपल्या प्रीतीला तो राज खूप आवडला तर तिचंच लग्न लावून द्या त्याच्याशी. प्रीती बोलली, ए जाळे, गप्प, काय तोंडाला येईल ते काय बोलते. तेवढ्यातच शारदा आतमध्ये येतात. शारदा बोलली, आराध्या, चल बाळा बाहेर आता. आणि हो, बाहेर व्यवस्थित वाग काय. आराध्या बोलली, आई, मी व्यवस्थितच वागते. आराध्या प्रीती दोघीही बाहेर येतात. शरदराव बोलले, ए आराध्या, बस बाळा. ते तिला त्याच्या शेजारी बसवतात. आराध्याच्या समोरच राजचे आईबाबा बसलेले होते. त्यांच्याच बाजूला राज बसलेला होता. तिने एक नजर राजकडे पाहिलं. खरंच देखणा होता तो. हा रंगाने सावळा होता, पण त्याची पर्सनॅलिटी कोणालाही आकर्षित करेल अशीच होती. राजच्या आईबाबांनी तिच्याशी एकदम साध्या गप्पा मारल्या. तिने विचार केला होता की तिला असे खूप सारे प्रश्न विचारल्या जातील, पण तसं काहीच झालं नाही. तिला राजचे आईबाबा खूप आवडले. राज मात्र शांत होता. तो फक्त अधूनमधून आराध्याकडे बघत होता. आधी काही वेळ आराध्या संकोचून बसली होती, पण नंतर थोड्याच वेळात ती त्या लोकांसोबत खूप मोकळी झाली. लग्न हा विषय सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर त्यांनी गप्पा मारल्या. आराध्या तर काही वेळासाठी विसरून गेली होती की ही लोक तिला बघायला आली आहेत. तिला आपल्यात असं छान रंगलेलं बघून राजच्या गालावर हलकं हसू आलं. सुरेशराव आणि शारदा पण एकमेकांकडे बघून समाधानाने हसले. तिकडे रुद्र मीटिंग संपवून ऑफिसमध्येच थांबला. त्यांनी राजची सगळी माहिती काढली होती. त्याच्याबद्दल चुकीचं असं त्याला काहीच माहिती नव्हतं पडलं. हां, त्याची एक गर्लफ्रेंड होती, पण एका वर्षाआधीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं आणि आता तर त्या मुलीचं लग्नही झालेलं होतं. खरंच चांगलं स्थळ तर शोधलं होतं आराध्याच्या मामाने तिच्यासाठी. आता रुद्र फक्त आराध्याच्या कॉलची वाट बघत होता. त्याशिवाय त्याला काहीच समजणार नव्हतं की तिच्या घरी काय चालू आहे. इकडे आराध्याच्या घरी सगळे हसत खेळत गप्पा मारत जेवण करतात. जेवण झाल्यावर राजचे बाबा बोलतात, सारंग मलिक, राज आणि आराध्या, तुम्ही काय आमच्या सोबत बसले? जा, छान गप्पा मारून या. म्हणजे सुरेशराव, तुमची काही हरकत नसेल तरच. सुरेशराव बोलले, नाही नाही, हरकत काय, शेवटी मुलं एकमेकांशी बोलले पाहिजे, त्यांचं पण जास्त महत्त्वाचं आहे. जा आराध्या, राजला आपलं घर दाखव. इतक्या वेळ रिलॅक्स बसलेली आराध्या लगेच चळवळीने तिची उडालेली धांदळ राजच्या नजरेतून सुटली नाही. शारदा बोलली, अगं आराध्या, जा, राज जा. तिच्यासोबत आराध्याने त्याला पूर्ण घर दाखवलं आणि नंतर तिच्या रूममध्ये घेऊन गेली. आराध्या बोलली, बस ना. राज बोलला, नाही, मी बसतोच, पण आधी तू रिलॅक्स हो. नंतर राजचं तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो. ऑफिसच्या गोष्टी, कॉलेजच्या गमती जमती. थोड्या वेळाने ती पण रिलॅक्स होते आणि ते बराच वेळ गप्पा मारत बसतात. आराध्या बोलली, राज आपल्याला बाहेर विचारलं की तुमचा निर्णय काय, तर काय सांगायचं? राज पुढे काही बोलणारच तोच शारदा त्यांना आवाज द्यायला आल्या. शारदा बोलली, अरे चला बाहेर, सगळे वाट बघत आहेत तुमची.
किती वेळ गप्पा मारत बसणार आहात? आराध्या बोलली, अगं हो आई, तू हो पुढे, आम्ही आलोच. शारदा बोलली, ते काही नाही, चला लवकर, आता माझ्यासोबतच. शारदाताई त्यांना बाहेर घेऊन येतात. आराध्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही, ते तसेच बाहेर येतात. सारंग मलिक बोलला, काय मग राज, झालं बोलून? उशीर होतोय तर आपल्याला ही निघावं लागेल. राज बोलला, हो बाबा, माझं झालंय बोलून. शरदराव बोलले, काय मग राज, कशी वाटली आमची आराध्या? आराध्या तर केविलवाण्या नजरेने राजकडे बघत होती. राज बोलला, मामा, आराध्या मला पसंत आहे. त्याचं बोलणं ऐकून आराध्याच्या जणू काळजाचा ठोकला चुकला. राज बोलला, पण आणि पुन्हा त्यांच्या तोंडून पण ऐकून तिच्या जीवात जीव आला. शारदा बोलली, पण काय? राज बोलला, एका भेटीत कसं ठरणार ना? लग्न एवढी मोठी गोष्ट आहे, असा घाईघाईत निर्णय घेऊन कसं चालेल? त्याचं बोलणं ऐकून आराध्या सुटकेचा निश्वास सोडला. सुरेशराव बोलले, बरोबर आहे बाळा तुझं. आराध्या, तुझं काय म्हणणं आहे? आराध्या बोलली, बाबा, मला पण विचार करायला वेळ हवा. इतक्या लवकर नाही मी निर्णय घेऊ शकत. सारंग मलिक बोलला, चला तर मग आपण मुलांच्या मनासारखं होऊन देऊ. आता ते एकमेकांना ओळखतातच, तर मग ते ठरवतीलच पुढे काय ते. शरदराव बोलले, चालेल, आम्हाला काहीच हरकत नाही. सारंग मलिक बोलला, ठीक आहे, मग येतो आम्ही. आराध्याचे आई बाबा पण त्यांना सोडवायला बाहेर जातात. राज पण बाहेर जायला निघतो. तसं आराध्या त्याला आवाज देते. राज बोलला, काय ग, काय झालं? आराध्या बोलली, थँक्यू सो मच. मला तर टेन्शनच आलं होतं की तू आता काय बोलशील. तिचं बोलणं ऐकून राज हसायला लागतो. आराध्या तर गोंधळून त्याच्याकडे बघत होती. आराध्या बोलली, काय झालं? राज बोलला, अरे, मी जरी होकार दिला असता तरी तू नकार देऊच शकली असती ना? आराध्या बोलली, हां, तरी सुद्धा. आणि खरं सांगू का, मला तुझं हे असं वागणं अनपेक्षितच होतं. राज बोलला, खरं सांगू का आराध्या, मला तू आवडलीच आहे, पण एका भेटीत निर्णय घेणाऱ्यातला मी नाही. आणि शेवटी तुझं मत पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना? बघ, तुला जर मी आवडलो, तुला तर जर पुढचा विचार करावासा वाटला तर मला कळव. आपण भेटू परत, नाही तर मग ठीक आहे. आराध्या बोलली, कसला भारी आहेस रे तू. राज बोलला, कसं आहे ना आराध्या, तू जर मला हो बोलली तर चांगलंच आहे, नाही तर? आराध्या बोलली, नाही तर काय? राज बोलला, नाही तर मला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. आराध्या तर त्याचं बोलणं ऐकून खडखडून हसायला लागली. राजही तिच्यासोबत हसत होता. राज बोलला, चल मग येऊ मी? आराध्या बोलली, हो, बाय. ते सगळे गेल्यावर आराध्या रूममध्ये येऊन बेडवर पडते आणि रुद्रला कॉल करते. रुद्र तर तिच्या कॉलची वाटच बघत होता. पहिल्याच रिंगमध्ये त्यांनी कॉल उचलला. आराध्या काही बोलणार त्याआधीच रुद्र बोलायला लागला. रुद्र बोलला, काय ग, गेले का ते? काय झालं, काय बोलते ते? आराध्या बोलली, अरे हो हो, किती प्रश्न, आधी सांग तू कुठे आहे? रुद्र बोलला, मी ऑफिसमध्ये. आराध्या बोलली, अजून ऑफिसमध्येच? मीटिंग झाली नाही का? रुद्र बोलला, मीटिंग झाली केव्हाचीच, पण माझं घरी जायचं मन नव्हतं. आराध्या बोलली, असं काय करतोय रुद्र, मला सांग ना, तू जेवला तरी का? रुद्र बोलला, आराध्या, तू हे सगळं काय घेऊन बसली आहेस? मी जे विचारतोय ते सांग ना आधी. तसं आराध्याने त्याला सगळं सांगितलं. तिचं बोलणं ऐकून रुद्रचं मन थोडं शांत झालं. आराध्या बोलली, रुद्र, आपण लवकर सांगू ना घरी? रुद्र बोलला, हो ग राणी, आपण भेटूया उद्या. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, त्याशिवाय घरी बोलू नको. आराध्या बोलली, ठीक आहे, आता तू हे सगळं विचार सोड आणि घरी जाऊन आधी जेवण कर आणि झोप काढ. छान दगदग झाली आहे तुझी खूप. रुद्र बोलला, हो, चल मग बाय. आराध्या बोलली, रुद्र एक ना. रुद्र बोलला, काय ग? आराध्या बोलली, आय लव्ह यू. रुद्र बोलला, आय लव्ह यू टू बेबी, टेक केअर. संध्याकाळी सगळे आराध्याच्या घरी बसून गप्पा मारत असतात. सुरेशराव बोलले, काय मग आराध्या, कसा वाटला तुला राज? त्यांच्या प्रश्नावर आराध्या थोडीशी घाबरली. आराध्या बोलली, बाबा, तसा चांगला आहे तो. ती थोडं अडखळतच बोलते. सुरेशराव बोलले, अरे घाबरू नको बाळा, घे तुला हवा तेवढा वेळ. शरदराव बोलले, हो आराध्या, घाई काहीच नाही आहे. आणि जर तुला राज नाही आवडला तरीही काही हरकत नाही. आपण यापेक्षा दुसरा चांगला मुलगा बघू. सुरेशराव बोलले, शरद, अरे माझ्या मुलीची चॉईस काही अशी तशी नाही, नको समजू तू. एखादा हिराच आवडेल तिला. माझी मुलगी माझं मन आहे, स्वाभिमान आहे. त्यांचं बोलणं ऐकून आराध्याला खूप अपराधी असल्याची भावना येत होती. आपण आपल्या घरच्यांना फसवतोय असं तिला वाटू लागलं. शेवटी न राहून ती बोलतीच. आराध्या बोलली, बाबा, मला तुमच्या सगळ्यांशी जरा बोलायचं आहे. सुरेशराव बोलले, बोल ना बाळा. ती प्रीतीकडे बघते तर प्रीती तिला डोळ्यांनीच नाही म्हणून खुणवते, पण आराध्या सरळ सरळ प्रीतीकडे दुर्लक्ष करते. आराध्या बोलली, बाबा, ते माझे बॉस आहेत ना, रुद्र सर.
रुद्र, रमाकांत सर हे नाव ऐकताच शरदरावांचे कान टवकारले. ते लक्ष देऊन आराध्या काय बोलते हे ऐकायला लागले. शारदाताईंनाही आता टेन्शन यायला लागलं. ज्याची भीती होती तेच ही मुलगी ऐकवते की काय याची काळजी त्यांना ते वाटू लागली. त्यात शरदराव पण तिथेच होते. आता ते कसा रिॲक्ट करतील याची एक वेगळीच भीती शारदाताईंना वाटू लागली. सुरेशराव बोलले, हा बाळा, त्यांचं काय? आराध्या बोलली, बाबा ते सुरेशराव जे बोलायचं ते बिनधास्त बोल. बाळा, शेवटी हिंमत गोळा करून आराध्या बोललीच. आराध्या बोलली, बाबा, काही दिवस आधी त्यांनी मला प्रपोज केलं होतं आणि मी काल त्यांना हो बोलली. तिचं बोलणं ऐकून सुरेशराव, शरदराव आणि शारदाताई सगळेच चकित झाले. प्रीतीने तर मनातच डोक्याला हात मारून घेतला. आराध्या बोलली, खरंच खूप खूप सॉरी. मी आल्या आल्यास तुम्हाला सगळं सांगणार होती, पण घरी हे सगळं बघण्याचा कार्यक्रम वगैरे मला नाही सांगता आलं. शारदाताई बोलली, आराध्या, अगं हे काय बोलत आहेस तू? आराध्या बोलली, आई, अगं रुद्र खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या घरचे पण सगळेच खूप चांगले आहेत. आराध्या पुढे काही बोलणारच तोच शरदराव उठून उभे राहिले आणि जोरात ओरडतच बोलले. शरदराव बोलले, बस आराध्या, तो मुलगा कितीही चांगला असला, त्याच्या घरचे कितीही चांगले असले तरीही हे शक्य नाही. शरदरावांचा हा अवतार बघून आराध्या घाबरलीच. सुरेशराव बोलले, या ना, बसा. आराध्या बोलली, तुम्ही सगळे इथे? रमाकांतराव बोलले, हो बाळा, तुझ्या मामाशी आणि बाबाशी थोडं बोलायचं होतं म्हणून आलो. शारदा बोलली, प्रीती, पाणी घेऊन ये बाळा. प्रीती सगळ्यांना पाणी देते. आराध्या आणि प्रीती दोघीही सगळ्यांजवळ जाऊन उभ्या राहतात. शरदराव बोलले, तुमच्या सगळ्यांचं इकडे येण्याचं कारण समजले का? रमाकांतराव बोलले, हो, मी सरळ मुद्दामच हात घालतो. आम्ही आमच्या मोठ्या मुलासाठी म्हणजेच रुद्रसाठी आराध्याला मागणी घालायला आलो आहोत. शरदराव बोलले, एवढं सगळं होऊनही तुम्हाला वाटते का हे शक्य आहे म्हणून? रमाकांतराव बोलले, बरं ठीक आहे, लग्नाचं नंतर बघू. मला सांगा शरद, मला माझा मित्र तरी परत मिळेल का? या प्रश्नावर शरदराव थोड्या वेळ शांत बसले. मित्र हा शब्द ऐकताच आराध्या आणि प्रीती दोघेही एकमेकींकडे चकित होऊन बघू लागतात. रमाकांतराव उठून शरदरावांना जवळ जाऊन बसतात. ते हात जोडून शरदरावांशी बोलतात. रमाकांतराव बोलले, शरद, मी हात जोडून तुझी माफी मागतो. आम्हाला मान्य आहे आमची चूक. आमच्यामुळे तुझा अपमान झाला, सुरेशरावांचा अपमान झाला. पण खरंच सांगतो, अरे, जे काही झालं त्याची आमच्यापैकी कुणालाच थोडीही कल्पना नव्हती. शालिनी बोलली, खरंच भाऊजी, यांची काही चूक नाही यात. माझी वहिनी आहेच तशी, तोंडाला येईल ते बोलते. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. तुम्ही बोलणं बंद केलं त्या दिवशीपासून हे खूप अस्वस्थ आहेत. सारखं तुमच्या कॉलची वाट बघत असतात आणि हे सगळं माझ्या वहिनीमुळे झालं असल्याने मलाच अपराधीपणाची भावना येते. त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनीही शरदरावांसमोर हात जोडले. त्यांना असं हात जोडलेलं बघून शरदराव लगेच उभे राहिले. शरदराव बोलले, नाही नाही वहिनी, तुम्ही हात नका जोडू. तुम्हाला असं बघून मलाच माझी लाज वाटत आहे. माझा तुमच्यावर काहीच राग नाही आहे. तुमची काही चूक नाही यात. रमाकांतराव पण उठून त्यांच्याजवळ येतात. रमाकांतराव बोलले, मान्य आहे आमच्याकडून चूक झाली आहे, पण त्यांची एवढी मोठी शिक्षा नको देऊ शरद. आता मात्र रमाकांतरावांच्या डोळ्यात पाणी असतं. त्यांना असं बघून शरदराव लगेच त्यांना मिठी मारतात. आता शरदरावांची ही डोळे पाणावले होते. आराध्या आणि प्रीती दोघांचेही गोंधळ उडाला होता. पण त्या दोघांमधला काहीतरी गैरसमज दूर झाला हे मात्र त्यांना कळलं होतं. त्यांना असं एकत्र आलेलं बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. रुद्रच्या चेहऱ्यावर असं समाधान दिसत होतं. तो ज्या कामासाठी आला होता त्यात तो यशस्वी झाला होता. नंतर रमाकांतराव सुरेशरावांजवळ आले आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. रमाकांतराव बोलले, तुमची धाटकी कन्या आम्हाला आमच्या घरचीच ज्येष्ठ सून म्हणून हवी आहे. सुरेशराव बोलले, हे तर आमचं सौभाग्य आहे जर आमची मुलगी तुमच्या घरात नांदली. काय म्हणतो शरद? शरदराव बोलले, हो भाऊजी, खरं तर चूक माझी पण होती. मी तुमच्यावर जरा जास्तच चिडलो. शांत बसून बोलायला हवं होतं. शालिनी बोलली, जे झालं ते जाऊ द्या. आता आपण पुढचं बघूया. काय मग आराध्या, तुला आवडेल ना आमच्या घरची सून व्हायला? त्यांच्या प्रश्नावर आराध्या गोंधळून जाते. कालपर्यंत तिच्या लग्नाला नकार मिळत होता आणि आज चक्क सगळं जुळून आलं होतं. सुरेशराव बोलले, आमची आराध्या तर एका पायावर तयार आहे. आराध्या बोलली, पण मला काहीच कळत नाही आहे. काय चालू आहे? गोंधळ उडाला आहे माझा खूप. सुरेशराव बोलले, मी सांगतो, बस इथे. आराध्या त्यांच्यासमोर सोफ्यावर येऊन बसते. सुरेशराव बोलले, तुला आठवतं का बाळा, मयुराच्या लग्नानंतर तुझ्यासाठी एक स्थळ आलं होतं. त्यासाठी आम्ही तुझ्याशी बोललो होतो. तर तू म्हणाली होती की मला सध्या लग्न नाही करायचं
आराध्या बोलली, हां त्याचं काय? सुरेशराव बोलले, ते स्थळ रुद्रचंच होतं. आराध्या बोलली, काय? ती चमकूनच रुद्रकडे बघते. रुद्र तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसतो. सुरेशराव बोलले, हो रमाकांतराव आणि शरद दोघेही खूप चांगले मित्र आहेत. मयुराच्या लग्नात हे सगळेच होते. नंतर त्यांनी शरदकडे तुझ्यासाठी मागणी घातली. तू तयार नव्हती म्हणून आम्ही नकार कळवला. शरदराव पण मग फोनवर काय नकार कळवायचा म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. रमाकांतराव बोलले, तेव्हा आमच्या घरी रुद्रची मामी आणि त्यांच्या मुलगी छाया आलेली होती. शालिनी बोलली, वहिनीची इच्छा आहे की छाया आमच्या घरची सून व्हावी. अजितने तर आधीच त्यासाठी मुलगी बघून ठेवली आहे. मग राहिला रुद्र, आणि आम्ही आराध्याला मागणी घातलेली त्यांना आवडलं नाही. त्याचं विषयी बोलायला त्या घरी आल्या होत्या आणि तेवढ्यातच शरद भाऊजी घरी आले आणि त्यांनी नकार कळवला. मग काय, वहिनी नको नको ते बोलली शरद भाऊजींना. शरदराव बोलले, नको ना तो विषय वहिनी. आपण आता एक नव्या नात्यात गुंतले जाणार आहोत. त्याकडून आठवणी नको आता. सुरेशराव बोलले, बरोबर आहे, नको त्या मागच्या गोष्टी आता. आराध्या बोलली, पण बाबा शालिनी बोलली, आराध्या आता तुला जे काही विचारायचं ना ते रुद्रला विचार. रमाकांतराव बोलले, पण सुरेशराव बोलले, आपणच यांना लग्नाचा निर्णय घेऊन मोकळे झालो. मुलांना तर विचारलं नाही. सुरेशराव बोलले, हो आम्ही आराध्याला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही. बरं काय मग आराध्या, तुझा होकार आहे ना? नाही म्हणजे तुझा नकार असला तरी काही हरकत नाही. रमाकांतराव घेतील समजून. आराध्या बोलली, नाही नाही बाबा, माझा नकार नाही आहे. मी तर केव्हापासून तयार आहे. ती लगेच बोलून गेली आणि नंतर तिच्या लक्षात आलं की आपण काय बोललो. तिने लगेच तिची जीभ चावली. तिची बावरलेली अवस्था बघून सगळे तिला हसायला लागले. सुरेशराव बोलले, अजित नाही आला? रमाकांतराव बोलले, रुद्र इकडे आला आहे ना आज म्हणून अजित ऑफिसमध्ये गेला आहे. शारदा बोलली, तुम्ही मुलं आमच्यासोबत का बसले आहात? जा आतमध्ये तिकडे बोलत बसा, मी जेवणाचं बघते. शालिनी बोलली, हो ताई, मी पण येते तुमच्यासोबत. आराध्या, प्रीती आणि रुद्र आराध्याच्या रूममध्ये येतात. प्रीती बोलली, काय मग रुद्र, तू तर ऑफिशियली जीजू झाला ना माझा. आता लग्न ठरलं तर मला विसरशील नाही ना? रुद्र बोलला, कसं शक्य आहे ते? अरे मी तर जाम खुश आहे. बायकोसोबत एवढी सुंदर साली जी मिळणार आहे. प्रीती बोलली, तू माझ्याशी फ्लर्ट्स करत आहेस? रुद्र बोलला, का नाही करणार? अरे माझा हक्क आहे तो. वैसे भी साली आधी घरवाली होती है. आराध्या तर त्यांची गंमत बघून हसत असते. प्रीती बोलली, बस बस, तसंही मला कबाब में हड्डी नाही बनायचं, नाही तर कोणीतरी जलस होईल. ती आराध्याकडे बघून बोलते आणि तिथून निघून जाते. आराध्या बोलली, रुद्र तू तरी का लपवलं हे सगळं माझ्यापासून? रुद्र बोलला, आराध्या खरं सांगू का, तुला मयुराच्या लग्नात पाहिलं तेव्हाच तू मला आवडली होती. बाबांना तर मी सांगून मोकळा झालो होतो की लग्न करेल तर याच मुलीशी. मग बाबांनी तुझ्या मामाकडे मागणी घातली. तू तर न बघताच मला नकार दिला. तेच कळवायला ते माझ्या घरी आले होते. आता मुलीचाच नकार आहे, त्यात यांचे झालेले सगळे गैरसमज. मी तर आशाच सोडून दिली होती. मग नंतर काही दिवसांनी अचानक तू मला दिसली. ट्रॅफिकमध्ये उशीर झाला होता म्हणून मी आतल्या रस्त्यांनी गाडी टाकली, तर पुन्हा तू समोर दिसली. नंतर कळलं की तू आमच्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला येत आहे. तुझ्या परफॉर्मन्समुळे तू सिलेक्टही झाली. मग म्हटलं, नशीब एवढं साथ देत आहे तर काय हरकत आहे एकदा प्रयत्न करायला. नंतर तुझ्याशी मैत्री केली तेव्हा तुझ्या वागण्यावरून कळलं की तुला तुझ्या घरच्यांनी काहीच सांगितलं नाही. मग मी तरी कसं सांगणार तुला? आणि त्यांनी जे केलं ते बरोबर केलं. उगाच तुला टेन्शन आलं असतं. मग मी ठरवलं की आधी तुझा होकार मिळू आणि मग तुला सगळं सांगू. आता तुला सगळं सांगणारच होतो तर त्या आधीच तू हा घोळ घातला. आराध्याने रुद्रच्या हातावर हात ठेवला. आराध्या बोलली, पण तू घेतलं ना सगळं सांभाळून? असंच घेशील ना आयुष्यभर माझ्या सगळ्या चुका सांभाळून आणि समजून घेशील ना मला? रुद्र रुद्र तिला डोळ्यांनीच हो म्हणतो. आराध्या बोलली, नेमकं तुझ्या मामी काय बोलल्या होत्या रे शरद मामाला की ते एवढे चिडले होते? रुद्र बोलला, आराध्या सोड ना तो विषय. आराध्या बोलली, रुद्र, लग्नात एवढ्या छान सुंदर मुली होत्या, तुला मीच का आवडली? रुद्र बोलला, कारण तिथं तूच सगळ्यात वेगळी होती. सगळ्या मुली मुली तर नटून ठटून बसलेल्या होत्या, त्यात तूच एक साधी निरागस दिसत होती, स्वतःमध्येच रमलेली. नेमकं तुझ्यात तेव्हा काय आवडलं मला सांगता येणार नाही, पण तेव्हाच मनात भरली होती तू. आराध्या बोलली, रुद्र, आय एम सो लकी दॅट आय हॅव यू इन माय लाईफ. थँक फॉर एव्हरीथिंग. लव्ह यू सो मच. रुद्र बोलला, आय लव्ह यू टू डिअर. तेवढ्यातच प्रीती आतमध्ये येते. ओ लव्ह बर्ड्स, चला जेवायला, सगळे वाट बघत आहेत तुमची. रमाकांतराव बोलले, चला तर मग आम्ही येतो. बाकी तुम्ही सांगा लग्नाची तारीख कुठली काढायची ते.
शारदाताई बोलले, हो हो लवकरच काढूया. शालिनी ताई बोलली, मी परवा आमच्या गुरुजींना बोलते, तुम्ही सगळे पण या, म्हणजे मुलांची पत्रिका दाखवून पण होते आणि लग्नाची तारीख पण निघेल. ते सगळे बोलत असतात आणि इकडे आराध्याच्या चेहऱ्याचा रंगच उतरतो. रुद्र तिच्या जवळ येऊन उभा राहतो. रुद्र बोलला, काय ग, चेहरा का पडला तुझा? आराध्या बोलली, अरे बघ ना, आता मी 2 दिवसाआधी हो बोलली तुला आणि आता आपलं लगेच लग्न ठरत आहे. आपण असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं राहिलोच नाही. तिच्या बोलण्यावर रुद्र हसायला लागतो. आराध्या बोलली, दात नको काढू, मी खरंच बोलत आहे. रुद्र, अगं एवढंच ना, मग त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे? आपण सांगू ना, घरी सांगू ना, की आम्हाला इतक्यात लवकर लग्न करायचं नाही म्हणून. आराध्या बोलली, तुला पण नाही करायचं का? रुद्र बोलला, नाही, हा मी तर आताही एका पायावर तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. आराध्या बोलली, मग का म्हणतोय की घरच्यांना थांबवायला सांगून म्हणून? रुद्र बोलला, अगं तुलाच राहायचं नाही आहे का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं? आराध्या बोलली, मी फक्त बोलली आहे, खरं तर मला आता कुठलीच रिस्क नाही घ्यायची आहे. मला लवकरात लवकर लग्न करून तुझी व्हायचं आहे. रुद्र बोलला, असं? आराध्या बोलली, हो. आणि राहिला प्रश्न गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा राहायचा, तर असं आपण लग्नानंतर राहू शकतो ना? रुद्र बोलला, ये नाही, हा लग्नानंतर आपण नवरा बायको सारखंच राहायचं. आराध्या बोलली, मी नाही राहणार, जा. रुद्र बोलला, बघते ना कशी नाही राहत ते. तो त्याच्या नजरेत खट्ट्याळा भाव आणून तिच्याकडे बघत बोलतो. ती लाजून मान खाली घालून बघते. प्रीती त्याचे ते सगळे कॅन्डिडेट फोटोज कॅम्प्युटर करून अजितला सेंड करते. फोटोज बघून अजितलाही कळतं की सगळं जुळून आलेलं आहे आता. त्याच्याही चेहऱ्यावर गोड हसू येतं. रमाकांतराव बोलले, काय रुद्र, चालायचं ना, की इथेच सासरी राहायचा विचार आहे तुझा? रुद्र बोलला, नाही नाही बाबा, चला ना आता. रमाकांतराव बोलले, चला मग सुरेशराव, शरद येतो, आम्ही भेटू परवा. काय मग आज तर खूप आनंदी असणार ना तुम्ही? आले शेवटी तुमचे. आराध्याला आणि रुद्र एकत्र आराध्याला सुरेशराव आणि शारदा तिघही रुद्रच्या घरी पोहोचतात. तिथे त्यांचं खूप छान स्वागत होते. आराध्यालाही आधी पण त्या घरी येऊन गेली होती म्हणून तिला काही एवढं वाटत नाही. पण शारदाताईंचे तर डोळे दिपले. एवढा मोठा बंगला पाहून आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी नाही राहिली असं त्यांना वाटून गेलं होतं. आराध्याला छान साडी नेसून तयार झालेली होती. शालिनी बोलली, आराध्या आज साडी नेसून आलीस का बाळा? आराध्या बोलली, हो, ते आईने सांगितलं म्हणून. प्रीती बोलली, असू दे असू दे, किती गोड दिसत आहे ग तू. आराध्या बोलली, थँक्यू. रमाकांतराव बोलले, प्रीती नाही आली? शारदा बोलली, तिच्या ऑफिसमध्ये काही काम होतं म्हणे, ते झाले ते की येणार आहे. रमाकांतराव बोलले, मी तर शरदलाही म्हटलं होतं थांब म्हणून. प्रीती बोलली, दादाचं काम माहिती आहे ना कसं आहे ते, आणि आता ते इलेक्शन पण जवळ आले आहे. तो म्हणाला की आता सगळे काम आटपून घेतो म्हणजे आराध्याच्या लग्नाच्या वेळेस नाही मिळणार. रमाकांतराव बोलले, हां ते पण आहे. सुरेशराव बोलले, रुद्र आणि अजित नाही दिसत आहे कुठे? शालिनी बोलली, रुद्र येतोय खाली, अजितला तर आता उठवून आला आहे. आराध्या बोलली, काय, अजित आता उठला? शालिनी बोलली, हो, रात्री उशिरापर्यंत दोघेही भाऊ गप्पा मारत बसले होते तू येणार म्हणून. रुद्र लवकर उठला, अजितला मात्र उठलाच नाही. रुद्राचं नाव ऐकताच आराध्याची नजर सारखी पायऱ्यावर जात होती. कधी त्याला बघते आणि कधी नाही असे तिला वाटत होते. शालिनी ताईचं तिच्याकडे लक्ष होतं. शालिनी बोलली, आराध्या अगं येईलच तो खाली आता. आराध्या बोलली, हो, पण कधी येणार? ती लगेच बोलून गेली आणि नंतर तिच्या लक्षात आलं की आपण काय बोलून गेलो. तिने डोक्यावर हात मारून जीभ चावली. तिचा झालेला गोंधळ बघून सगळे तिला हसायला लागले. थोड्याच वेळात रुद्र खाली आला. आल्या आल्या तो सुरेशराव आणि शारदाताईंच्या पाया पडला. नंतर त्यांचं लक्ष आराध्याकडे गेलं आणि तो क्षणभर तिला बघतच राहिला. छान मस्त नेव्ही ब्ल्यू कलरची साडी, डोळ्यात काजळ, ओठांवर हलकी लिपस्टिक, अर्धे केस क्लचरमध्ये अडकवलेले, खूप सुंदर दिसत होती ती. शालिनी ताई मुद्दामच खोकलल्या तसा रुद्र भानावर आला. आराध्या तर लाजून चूर झाली होती. तिला स्वतःला कुठे लपवू आणि कुठे नाही असं झालं होतं. ती चक्क एक हात चेहऱ्यावर ठेवून खाली बघून लाजत रुद्र तिला साडीत पहिल्यांदाच बघत होता. त्यात ती इतकी गोड लाजली, त्याची नजर ती तर तिच्यावरून हटतच नव्हती. दोघेही चोरून एकमेकांना बघत होते. शेवटी रमाकांतरावच बोलले, गुरुजी यायला किती वेळ आहे? शालिनी बोलली, मी कॉल केला होता त्यांना, अजून 1 तास तरी लागेल. रमाकांतराव बोलले, बरं मग रुद्र, आराध्याला आपलं घर दाखव. रुद्र बोलला, हो बाबा. आराध्याही रुद्रच्या मागे जाते. पहिले तो तिला स्वयंपाकघरात घेऊन जातो. मोठं स्वयंपाकघर असतं. सगळ्या आलिशान वस्तू होत्या त्या स्वयंपाकात. घरच्या बाजूलाच एक छोटंसं देवघर होतं. त्यात देवघरात एक मोठी कृष्णाची मूर्ती होती. देवघर बघून काय माहिती पण आराध्याला एकदम प्रसन्न वाटलं. नंतर तो तिला आधी घरासमोरच्या अंगणात घेऊन गेला.
आराध्याने आधी पण अंगण पाहिलं होतं, पण आता ती खूप निरखून बघत होती. अंगणात जास्वंद, सदाफुली, मोगरा, झेंडू, गुलाब, चाफा अशी खूप सारी फुलं झाडे होती. अंगणाच्या एका बाजूला लॉन होता. आराध्या चाफ्याच्या झाडाजवळ येऊन थांबून तिने हलकेच चाफ्याच्या फुलाला हात लावला. तिच्या डोळ्यातील चमक बघून त्याला थोडाही वेळ लागला नाही हे लक्षात यायला की आराध्याला चाफा खूप आवडतो. नंतर तो तिला घरच्या मागे असलेल्या अंगणात घेऊन गेला. आराध्या तर ते सगळं बघून चकितच झाली. तिथे निंबू, सीताफळ, पेरू, मोसंबी अशी खूप झाडे होती. एका बाजूला खाली मेथी, पालक, कांदा लावलेला होता. आराध्या बोलली, वाव, हे सगळं पण? रुद्र बोलला, बाबांना खूप आवडतं हे. झाडं लावण्यापासून तर ते मोठे होईपर्यंत, त्यांची काळजी घेण्यापर्यंत सगळं ते स्वतः बघतात. आराध्या बोलली, भारी आहे हे. रुद्र बोलला, बरं चालायचं का आता, की इथेच बसायचा विचार आहे? आराध्या बोलली, चल चल. तो तिला वर घेऊन आला. ते अजितच्या रूमकडे आले. रुद्र बोलला, हा अजून तयारच होत आहे वाटते, याला नंतर भेटू, चल. आराध्या बोलली, अरे असं काय करतो? मला बघायची आहे त्याची रूम, आणि मी आल्यापासून भेटली पण तर नाही त्याला. रुद्र बोलला, अगं त्याला नंतर भेट, आधी माझ्यासोबत चल. तो तिचा हात पकडून जवळजवळ तिला ओढतच त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. त्या रूममध्ये ती आधी पण येऊन गेली होती, पण आज तिला तिथे जरा वेगळंच फील होत होतं. आणि का नाही होणार? आता काही दिवसांनी ही रूम, या रूम मधल्या सगळ्या वस्तू तिच्या होणार होत्या, तिच्या हक्काच्या. ती एक एक वस्तू व्यवस्थित निहाळत होती. तिचं लक्ष बेडवरच्या भिंतीवर लावलेल्या रुद्रच्या मोठ्या फोटोकडे गेलं. त्या फोटोमध्येही तो तिला खूप हँडसम दिसत होता. रुद्र बोलला, अगं मी इथे अख्ख्याच्या अख्ख्या तुझ्या समोर उभा आहे, आणि तू फोटोकडे काय बघत आहेस? आराध्य बोली, मग काय तुला बघू का? रुद्र बोलला, बघ ना, मला तर तेच हवं आहे. आराध्य बोली, चल गप्प ये, तुझ्या रूममध्ये बाल्कनी पण आहे ना? ती पडतच बाल्कनीत गेली. रुद्रही तिच्या मागे गेला. बाल्कनीतून खालचं अंगण छान दिसत होतं, आणि ते चाफ्याची झाडंही. ते बघून आराध्याच्या चेहऱ्यावर खुल्ला होता. आराध्या बोलली, मला खूप आवडली हे जागा. रुद्र बोलला, आता हे सगळं तुझंच आहे ग मॅडम. आणि तोही तिच्या बाजूला बसला. तिचे हात हातात घेत तो तिला एकटक बघू लागला. त्याच्या अशा नजरेने ती ओशाळली. आराध्या बोलली, असा का बघत आहेस रुद्र? रुद्र बोलला, तुला बघत आहे. किती सुंदर दिसत आहेस तू आराध्या. तुला असं साडीत मी पहिल्यांदाच बघत आहे. तुझ्यावरून मला नजर हटवावीच नाही वाटत आहे. त्याच्या बोलण्यावर आराध्याने लाजून खाली मान घातली. रुद्रने तिचा चेहरा वर केला, आणि आता ते पण त्याच्या नजरेला नजर घेऊन बघू लागली. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्याने हलकेच बाजूला केली. त्याच्या हाताचा स्पर्शाने ती शहारली, आणि तिने तिचे डोळे बंद केले. त्याच्या हातावरची पक्कड घट्ट केली. तिचे ओठ थरथरू लागले. रुद्रसमोर सरकून आराध्याच्या ओठांवर ओठ टेकवणारच तसा आराध्याचा मोबाईल वाजला, आणि ते दोघेही भानावर आले आणि लगेच दूर झाले. आराध्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिला तर कॉल उचलायचं भानही राहिलं नाही. मोबाईल वाजून वाजून बंद झाला. इकडे रुद्रचीही काही वेगळी हालत नव्हती. आराध्या तर त्याच्या नजरेला नजरही देत नव्हती. तिचा मोबाईल पुन्हा वाजायला लागला. प्रीतीचा कॉल होता. प्रीती बोलली, काय ग, कॉल का नाही उचलत आहेस? तसा आराध्याला काही वेळा आधी घडलेला प्रसंग आठवला. ती पुन्हा गोरीमोरी झाली. तिने रुद्रकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता. तिने पुन्हा रुद्रची नजर चोरली. प्रीती बोलली, अगं बोल ना, कुठे हरवली? आराध्या बोलली, ते काही नाही, तू बोल ना, काय म्हणत होती? प्रीती बोलली, अगं मी येतच आहे तिकडे, काही आणायचं आहे का सोबत, हे विचारत होती. आराध्या बोलली, नाही, काही नाही, तू ये फक्त. प्रीती बोलली, ओके बाय. रुद्र बोलला, आराध्या सॉरी. आराध्या बोलली, सॉरी. रुद्र बोलला, हां, ते मगाशी मी मुद्दाम नाही केलं, ते म्हणजे तुला विचारायला हवं होतं. त्याच्या बोलण्यावर आराध्या खडखडून हसू लागली. रुद्र बोलला, काय ग, काय झालं? आराध्या बोलली, काही नाही रुद्र, आय लव्ह यू. रुद्र बोलला, आय लव्ह यू टू डिअर. आराध्या बोलली, चल ना, आपण बाल्कनीत बसू, मला खूप आवडली ती जागा. रुद्र बोलला, बरं चल. सुरेशराव बोलले, झालं प्रीती तुझं ऑफिसचं काम? प्रीती बोलली, हो. आराध्या कुठे आहे? शालिनी बोलली, ती वर आहे रुद्रसोबत, जा ना तू पण. प्रीती वर आली, पण सगळ्या रूम बघून ती गोंधळून गेली. कुठली रूम रुद्रची आहे तिला कळतही नव्हतं. एक रूम तिला उघडी दिसली. रुद्रचीच असावी असे समजून ती आत घुसली. आतमध्ये कोणीच नव्हतं, पण रूम खूप छान होती. ती इकडे तिकडे बघत होती तर तिला एका ठिकाणी खूप सारे मेडल्स दिसले. तिने जवळ येऊन पाहिले तर ते अजितचे होते. प्रीती मनातच, अच्छा, तर ही रूम अजितची आहे, आणि हे किया, हा तर स्विमिंग चॅम्पियन पण आहे, नॉट बॅड. तेवढ्यातच अजित बाथरूममधून बाहेर आला, आणि तो समोर उभा असलेल्या प्रीतीकडे बघतच राहिला.
का नाही बघणार? ती पण साडी नेसून जी आली होती. परफेक्ट फिगर, गोरा रंग आणि त्यात लाल साडी. खूप सुंदर दिसत होती ती. प्रीतीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिने मागे वळून पाहिलं आणि जोरात किंचाळले. डोळ्यावर हात. अजित बोलला, काय ग, काय झालं? प्रीती बोलली, तुला काय कपड्यांची एलर्जी आहे का? असं उघडं येतात का मुलीसमोर? तसं अजितच्या लक्षात येतं की तो फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आलेला होता. अजित बोलला, हा मग तुला नाही का काही वाटत असं कुठल्या मुलाच्या रूममध्ये घुसायला? प्रीती बोलली, मला रुद्रच्या रूममध्ये जायचं होतं. चुकून इथे आली आणि तू आधी कपडे घालून येतो का? अजित बोलला, हो आलोच. प्रीती मनातच बोलली, यार कसला भारी आहे हा, कसली फिट बॉडी. प्रियाची तर मजा आहे. नंतर स्वतःच्याच विचारांवर प्रीती चमकली. शी, प्रीती असा कसा विचार करत आहेस तू? गप्प बस. रुद्र साधा टी शर्ट घालून येतो. अजित बोलला, आज तू साडी घालून आलीस? प्रीती बोलली, हो, ते आराध्याला घालायची होती तर तिने जबरदस्ती मला पण घालायला लावली. पण खूप कठीण आहे रे ही साडी सांभाळणं. हे असं एवढे मोठं सोंग घेऊन फिरणं. स्कूटी पण चालवता नव्हती येत व्यवस्थित. बघ हे माझ्या पायाला स्टँड लागले गाडीचं. ती तिच्या पाय दाखवत बोलली. अजितने पहिलं तर खरंच तिचा पाय काळा निळा पडलेला होता. अजित बोलला, अगं खरंच खूप लागलं तुला. तू बस इथे. त्याने तिला बसवलं आणि तिच्याजवळ मलम दिला. अजित बोलला, हे लाव. प्रीती बोलली, अरे एवढं पण नाही लागलं मला. याची काही गरज नाही. अजित बोलला, लाव म्हटलं ना तुला. हा काही ऐकणार नाही असं समजून तिने चुपचाप मल्लम लावला. अजित बोलला, कसे असतात ना तुम्ही साताऱ्याचे लोक, नुसते धडपडत असतात इकडे तिकडे. प्रीती बोलली, यात साताऱ्याचा काय संबंध? अजित बोलला, तू साताऱ्याची आहेस ना, मग हा संबंध आहे. तुम्हाला ना बोलायचे मॅनर्स ना बसायचे राहायचे. प्रीती बोलली, हो हो, तुम्ही मुंबईतील लोक तर महा हुशार असतात ना, सगळी अक्कल तर देवाने तुम्हालाच दिली आहे. अजित बोलला, हो मग काही विशेष असं नाहीच आहे तुमच्यात. प्रीती बोलली, तू जरा जास्त बोलत आहेस ना आता. अजित बोलला, अरे जे आहे ते आहे. आता जर ते जोरजोरात भांडायला लागले होते. रुद्र आणि आराध्याला पण त्यांचा आवाज यायला लागला. रुद्र बोलला, प्रीती आणि अजितचा आवाज आहे ना हा? आराध्य बोलली, हो, हे दोघं भांडत आहेत, चल बघू. रुद्र बोलला, अरे एवढं का भांडत आहात? प्रीती बोलली, याला सांग ना जिजू. यांनी सुरुवात केली हा साताऱ्याची. काही बाई बोलत आहे. अजित बोलला, अरे तुमच्या साताऱ्यात आहे तरी का काही बोलायला? प्रीती बोलली, थांब आता तुला दाखवते साताऱ्यात काय आहे ते. आणि ती रागारागातच खाली निघून जाते. रुद्र बोलला, का रे नेहमी भांडत असतो तिच्यासोबत? अजित बोलला, अरे मजा येते तिला चिडवायला. बरं ते जाऊ दे. तुम्ही सांगा वहिनीसाहेब कशा आहात? आराध्या बोलली, अरे यार अजित, तू तरी मला वहिनी वगैरे नको म्हणू. अजित बोलला, अरे असं कसं? बाकी तुम्हाला मला तू आणि प्रीतीला थँक्यू म्हणावं लागेल बरं. आराध्या बोलली, का? अजित बोलला, का म्हणजे काय? तुमचं जुळवून देण्यात आमचा खूप मोठा वाटा आहे. आराध्या बोलली, ते कसे काय? रुद्र बोलला, ते मी तुला नंतर सांगतो. आधी खाली चला. सगळे वाट बघत असतील आपली. आणि त्यात माझी साली पण रुसून गेली आहे. आराध्या बोलली, आला मोठा सालीचा कळवता. ती प्रीती पण काही कमी नाही. अजित बोलला, नाही तर काय, पण आता तर भाऊ सोडून तिचीच बाजू घेईल ना हा साली जो हे. आराध्या बोलली, मी आहे ना अजित तुझ्याकडून. आता खाली जाऊ. बघू काय घोर घातला आहे ती प्रीतीने. अजित बोलला, ती काय करणार ग? आराध्या बोलली, तू अजून तिला नीट ओळखत नाही अजित. त्या प्रकारे ती इतक्या तोऱ्यात बोलून गेली ना, नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिजत असेल. रमाकांतराव बोलले, कसं वाटलं मग आराध्य घर? आराध्या बोलली, खूप छान. रमाकांतराव बोलले, आणखी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजे खरं तर प्रीतीने जे हे सुचवलं आहे आणि आम्हालाही ते पटलं आहे. बाकी आराध्या आणि रुद्र तुमचं सांगा काय आहे ते मत. रुद्र बोलला, काय सुचवलं आहे बाबा प्रीतीने? रमाकांतराव बोलले, हेच की लग्न आपण साताऱ्याला करू. अजित बोलला, काय? रमाकांतराव बोलले, अरे मग काय झालं? म्हणजे रुद्र आणि आराध्याला काही हरकत नसेल तर? आराध्या बोलली, नाही नाही, आमची का हरकत असेल? रुद्र बोलला, हो बाबा, लग्न साताऱ्यालाच असेल. अजित बोलला, ये काय? नाही नाही, सातारा कशाला? आपल्या मुंबईत काय कमी आहे तिकडे जाऊन लग्न करायचं काय काम? रमाकांतराव बोलले, अरे इथे कुठे आलं मुंबई सातारा? लग्न लग्न आहे. इथे केलं काय आणि साताऱ्याला केलं काय? एकच आहे. अजित बोलला, मग इथेच करू ना. प्रीतीला तर त्याला बघून जाम हसू येत असतं. रमाकांतराव बोलले, अरे ज्याचं लग्न आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तुझं काय हे मध्येच? शालिनी बोलली, हो, आणि परत आपल्या दोन्ही कुटुंबाचे पाहुणे
तर तिथेच लग्न सोयीस्कर राहील. शारदा बोलली, हो, आणि आमच्या ममताचं लग्न मुंबईतच झालं आहे, तर आता आराध्याचं साताऱ्याला करावं ही आमची पण इच्छा आहे. रमाकांतराव बोलले, हो, आणि साताऱ्याला लग्न करायचं हे छान सुचलं हा प्रीती तुला. प्रीती बोलली, हो, म्हटलं त्या निमित्ताने तुम्हाला पण फिरता येईल आमच्या साताऱ्यामध्ये. काय काय आहे हे सगळं कळेल मग. ती अजितकडे एक कटाक्ष टाकत बोलते, तो तर तिला खाऊ की गिळू या नजरेनेच बघत असतो. त्याचा चेहरा बघून तर तिला युद्ध जिंकल्यासारखं वाटत होतं. आराध्या आणि रुद्र तर तोंडावर हात ठेवून अजितवर हसत होते. शालिनी बोलली, पत्रिका जुळतात ना गुरुजी? गुरुजी बोलले, हो, पण मग 36 गुण जुळतात आणि दोघांची ही पत्रिका एकमेकांना साजेशी आहे. हे दोघं एकमेकींसाठी साठीच बनलेले आहेत. गुरुजींचं बोलणं ऐकून रुद्र आणि आराध्या एकमेकांकडे बघून हसतात. घरात बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण स्मित हास्य पसरलं. शारदा बोलली, मग लग्नाची तारीख कुठली निघतं आहे गुरुजी? गुरुजी बोलले, 2 तारीख आहे बघा, एक पुढच्या महिन्यातली आणि एक मग 3 महिन्यात नंतर आहे. दोन्ही शुभ दिवस आहे. सुरेशराव बोलले बोलले मग कधी करायचं लग्न? रमाकांतराव बोलले, तुम्ही सांगा. तुम्हाला तर आमची सून जितक्या लवकर घरी आली तितकी चांगलं. सुरेशराव बोलले, मग पुढच्या महिन्यात करू. काय मुलांनो, तुमचं काय म्हणणं आहे? रुद्र बोलला, मला काहीच अडचण नाही. अजित बोलला, त्याला तर उद्याही लग्न कर म्हटलं तरीही काही अडचण नसती. अजितच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. शालिनी बोलली, ठरलं तर मग पुढच्या महिन्यात लग्न. अजित बोलला, ते सगळं ठीक आहे. दादाचं पोट भरलं असेल लग्नाची तारीख निघाली म्हणून, पण मला खूप भूक लागली आहे. शालिनी बोलली, हो हो, आपण सगळेच जेवायला बसू सोबत. सुरेशराव बोलले, चला तर मग रमाकांतराव, येतो आम्ही. रुद्र बोलला, बाबा तुमची काही हरकत नसेल तर मी आराध्या आणि प्रीतीला कॉफीसाठी बाहेर घेऊन जाऊ का? रुद्रच्या तोंडून बाबा ऐकताच सुरेशरावांच्या चेहऱ्यावर समाधानाने हसू पसरलं. मयंक पण त्यांच्या बाबाचं म्हणायचं. दोन्ही जावाई त्यांना गुणी मिळाले होते, अगदी मुलासारखे. सुरेशराव बोलले, त्यात विचारायचं काय, घेऊन जा तुम्ही, या मग आरामशीर, आम्ही येतो पुढे. सुरेशराव आणि शारदा सगळ्यांचा निरोप घेऊन निघते. रुद्र बोलला, चल अजित, गाडी काढ. अजित बोलला, मी नाही येत, तुम्ही जा. प्रीतीला कळतं तिच्यावर रागावला आहे म्हणून येत नाही आहे हा. प्रीती बोलली, काही नको, मी जाते घरी, तू जा यांच्यासोबत. आराध्या बोलली, कुणाला कुठेही जायची गरज नाही, आणि अजित तू चल ना प्लीज माझ्यासाठी. अजित बोलला, ठीक आहे, पण फक्त तू म्हणत आहेस म्हणून. आराध्या बोलली, थँक्यू अजित, ड्रायव्हिंग सीटवर बसतो. तर रुद्र मागे त्याला आराध्याला त्याच्या बाजूला बसवायचं असतं, पण लगेच प्रीती येऊन मागे बसते. रुद्र बोलला, अगं हे काय, आता कुठे माझं लग्न ठरलं, मला माझ्या बायकोसोबत बसू दे. प्रीती बोलली, ते सगळं कळतंय मला, पण मला तुझ्या ह्या खडूस भावासोबत नाही बसायचं. अजित तिला समोरच्या आरशातूनच लूक देतो. आराध्या बाहेर उभं राहूनच हे सगळं बघत असते. ती समोर अजितजवळ जाऊन बसते. आराध्या बोलली, ये, माझ्या दीराला कोणी काही म्हणायचं नाही हा. आता जर त्याला कोणी त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. ती त्याच्या केसातून हात फिरवतच बोलली. तिच्या स्पर्शात आपलेपणा होता, माया होती. इतक्या वर्ष अजितच्या मनाच्या कोपऱ्यात रिकामी असलेली वहिनीची जागा आज भरून निघाली होती. अजित बोलला, मला माहिती होतं तू अशीच आहेस, म्हणून मला ती वहिनी म्हणून हवी होती. बोलताना नकळत अजितच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला बघून आराध्याला भरून आलं होतं. किती लगेच नातं बदललं होतं ना त्यांचं. काही दिवसांपूर्वी ते मित्र होते आणि आता ते एका वेळात नात्यात गुंतले गेले होते, दीरा वहिनीच्या नात्यात. कसे असतं ना, दीराच्या रूपात आपल्याला मोठा आणि लहान दोन्ही भाऊ मिळतात. कधी तो मोठ्या भावासारखा लागतो, हक्क गाजवते, तर कधी लहान भावासारखा गमती जमती करतो, खोड कल्पना करतो. वातावरण जास्त इमोशनल होऊ नये म्हणून मध्येच प्रीती बोलली, बघ ना जिजू, या दोघांची कोणी तारीफ करत नाही म्हणून एकमेकांचीच कौतुक करत बसले. अजित बोलला, आम्ही तरी एकमेकांचंच कौतुक करत आहोत. तुझ्याबद्दल तू स्वतः तरी चांगलं बोलते का? तो गाडी चालू करतच बोलतो. रुद्र बोलला, माझ्या सालीला काही म्हणायचं नाही का? आज बघा कसली भारी दिसत आहे ती, एकदम हॉट. रुद्रचं बोलणं ऐकून अजित समोरच्या आरशातून मागे बघतो आणि त्याची नजर प्रीतीवरच खेळते. बरोबर तर बोलत होता रुद्र. स्लीवलेस ब्लाऊज, ओपन बॅग, त्यात तिच्या गोऱ्या अंगावर विळखा घातलेली ती लाल साडी, खरंच हॉट दिसत होती ती. मग त्याने त्याच्या मनाला आवर घातला आणि ड्रायव्हिंगवर लक्ष दिलं. अजित बोलला, टेबल बुक केला ना दादा तू? रुद्र बोलला, हो, 6 जणांसाठी केला आहे. आराध्या बोलली, 6 कोण? आपण तर 4च आहोत. रुद्र बोलला, रिया आणि राहुल पण येत आहेत. आराध्या बोलली, ये वाव, ते पण येत आहेत? तू बोलावलं त्यांना?
रुद्र बोलला, माझ्या होणाऱ्या बायकोची बेस्ट फ्रेंड आहे ती, तिला विसरून कसं चालेल? आराध्या बोलली, ये अजित, तू पण बोलाव ना प्रियाला, मजा येईल. प्रियाचं नाव ऐकताच प्रीतीच्या खोल काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. नेमकं काय तिला पण कळलं नाही. इकडे प्रियाचं नाव ऐकून अजितचा चेहरा उतरला. अजित बोलला, ती कशाला हवी? तो थोडं तुटकपणेच बोलला. आराध्या बोलली, म्हणजे? अजित बोलला, अगं म्हणजे तिला वेळ नाही मिळत जास्त, तिचं शेड्यूल बिझी असतं खूप. आराध्या बोलली, अच्छा. त्याच्या उतरलेला चेहरा प्रीतीच्या नजरेतून सुटला नाही, पण त्याच्या पर्सनल मॅटरमध्ये बोलणं तिला बरोबर वाटलं नाही, म्हणून ती शांतच बसली. थोड्याच वेळात ते ठरवलेल्या ठिकाणी पोहोचले. रिया आणि राहुल आधीच पोहोचलेले होते. ते सगळे कॉफी पीत गप्पा मारत बसले होते. रिया बोलली, शेवटी आमचे कष्ट पणाला लागले. आराध्या बोलली, म्हणजे? प्रीती बोलली, म्हणजे तुमच्या दोघांचं जुळवण्यात आमचा खूप मोठा हात आहे. तसं प्रीतीला सगळ्या गोष्टी सांगते, रुद्रला तिच्या इग्नोर करण्यापासून तर लक्ष्मीमुळे तिला जेलस फील करण्यापर्यंत. आराध्या तर चकित होऊन सगळं ऐकत असते. आराध्या बोलली, म्हणजे लक्ष्मीला पण सगळं माहिती आहे? अजित बोलला, नाही नाही, तिला काही माहिती नाही, पण तुमच्या वागण्यावरून तिला थोडा अंदाज आला आहे, पण आता कळेलच. आराध्या बोलली, प्रीती, तू आणि आणखी काय काय सांगितलं रुद्रला? आता प्रीती गडबडली. प्रीती बोलली, मी ते साहिलबद्दल सगळं सांगितलं. रुद्र बोलला, तू चिडू नको आराध्या, तेव्हा वेळच तशी होती. आराध्या प्रीतीच्या हातावर हात ठेवते. आराध्या बोलली, थँक्स प्रीती. अजित बोलला, बस बस, जास्त नको बोलू वहिनी, नाही तर हवेत जाईल तुझी बहीण. तशीच प्रीती त्याच्याकडे रागाने बघते. राहुल बोलला, रुद्र, आराध्या, कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. रिया बोलली, येस, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आराध्या बोलली, थँक्यू. रुद्र बोलला, आणि आता तर सुरुवात झाली आहे, लग्नात खूप काम करायची आहेत तुम्हाला. राहुल बोलला, एनिथिंग फॉर यू. चला निघायचं मग? रुद्र बोलला, हो चला, तसाही उशीर झाला, तुम्हाला सोडू का? राहुल बोलला, नाही, मी आणली आहे गाडी. ते दोघं निघून जातात. रुद्र आणि आराध्या पण बोलत बोलत समोर जातात. प्रीती मात्र तिथंच घुळमडत असते. अजित बोलला, काय ग, काय झालं? इथेच थांबायचं आहे का? प्रीती बोलली, ते. अजित बोलला, काय झालं प्रीती? प्रीती बोलली, मला वॉशरूमला जायचं आहे. अजित बोलला, मग जा ना. प्रीती वॉशरूमकडे बघते. रुद्र पण ती कुठे बघत आहे ते बघतो. तर वॉशरूम समोर काही मुलं उभे असतात. त्याच्या लक्षात येते. अजित बोलला, चल मी थांबतो बाहेर. तो तिच्या सोबत जातो आणि बाहेरच उभा राहतो. तोपर्यंत ती मुलंही तिथून निघून जातात. प्रीती केस नीट करतच बाहेर येत असते आणि अजित तिला बघतच राहतो. केस नीट करताना तिचा पदर वर जातो, म्हणून तिचं गोरं पोट आणि त्यावरील गोल गोल बेंबी दिसत होती. प्रीती त्याच्याजवळ येऊन उभी राहते. प्रीती बोलली, काय रे, काय झालं? असं का बघत आहेस? अजित बोलला, नाही, काही नाही, चल. तर मित्रांनो, सॉरी, भाग टाकायला थोडा उशीर झाला, पण आजचा भाग कसा वाटला कळवायला विसरू नका. धन्यवाद.